मोतीराम मोजभर आपल्याला किलोभर मटन दे झटकनी. नगद आत न पैसे उदार फुदारत नाही. उदारी बंद करेल आपण. हो त्या सरपंचाला भोण बसलेले का उदारी. नगद असतील तर सांग बा, देतो नाही तर काही नाही. उदार फुदार नाही चालत अटी. हे नव्हे पैसे. पैसे पैसे करत राहायचं. सडेल कोंबडीने खातले पैसे. हे घे पैसे तुझे. ठसन गाजून राहिला तर मोठा चालमोत किलोभर. अरे बाबा सडेल कोंबडीला पैसे नवय नाही, पण आम्हाला नवय बा पैशाची. कसं नगद दे तू फक्त पैसे. मोजणं गळा फटाफट रे. काय गप्पा मारून राहिला फालतू त्यासोबत. अजून त्याला कोणाला तरी प्रचार करायला जायला लागत अशी. एक तर तो कार्यकर्ता आहे गडी. बीजी माणसाला थांबून राहिला तू अटीचा. काय लेगा हेंबाळा असले का तू. अरे बबन्या तुला नाही पाहिजे का मटन. कुकडे काय फाजीचं हाणलं नाही वाटते आज. काय मी का फुकटेच दिसतो का. फाजीचं काय राजा आलं की नाही काय नुसतं तुमचं तेच असते राजा. माझा अर्धा किलो मला पाहिजे. देतो पैसे. कार्यकडे हो लेकरा बाकरायला घरी नेऊन राहिले मटण खायले की इकडेच आहे हॉटेलवर कार्यक्रम. म्हणतो तू काल विचारता आम्हाला. आम्ही लेकरायली नेहो की हॉटेलवर खाव. तुला काय करायला लागते. तुझ्या धंदा आहे मटनचा. मटन मोज सटकन आम्हाला जाऊ दे. आलो हिकायच्या पाहुण्याला घेण ना दे ना. आमचं डोकं दाबून राहिलं. गळा मोतीराम आपल्याला काय घेण दे नाही. झटकन मोज त्याचा देऊन टाकते आली. सटकन जाऊ दे ते बोला. अरे बा दोघांचं काय एकाच टाकलं का तू ना. एकाच ठिकाणी चालवलं तुम्ही ना. आमचं जो कसं पन्न्याची कमी आहे गळ. हो घ्या भागून घ्या घेऊन जा लवकर. सारं भागं फुगत चालू आहे गळा. सब माल डब्बे मे. एवढा कोंजलपणा ना करत जाऊ. 30-40 रुपये पाकिट आणायचा पन्न्याचं. तर सामाले होते. आता त्या हड्डे येस्ता आमची हे होणार आहे. तो म्हणीन मला हे पाहिजे. मी म्हणीन ते पाहिजे. घ्या आपण आहे की नाही. मग आमचे भांडण लिटापिटी लावून देता येईल तुम्ही. घे आजच्या दिवस भागून घे. मग पुढच्या वारीन दिन तुला अलग अलग पन्नी. हो बुडबा घेतो आम्ही भागून. बुडबा भैया कोणचे ते बुडे ते काय पन्न्या देणार आहेत का. चला जाऊ दे घेऊ आपलं निपटून तिकडे काय. पैसे सायाचे पुढे पुढे करतात आणि पन्नी अलग अलग द्यायला मागे पुढे करतात. निक कोंजेलातले काही निक. पहिले इटेल होते आता अजूनही इटेलात पैसे कमवतील तरी इटेलात. मोतीराम इकडे पाहिजे. काय म्हणतो तू. काहीच नाही गड्या. मला एक अर्जंट काम आहे. मला कसं बाहेर जा ना लेखाचं. मग तू पाय दुकान एकटा. मी आलोच मग. लेखाटी 3-3 बोगडे कापेल्यात. गिरेक सुसून येऊन राहिलं. तू म्हणतो मला काम आहे. अरे बाबा धंदा त्या दिवशी नसला त्या दिवशी कामाकुम करून घेत जाय बाबा. हे बघता नको सूट टाळत जाऊ बा तू. आज लोक म्हटलं काय मी की मला काही हे काम आहे की ते काम आहे. पण आता अर्जंट काम आलं मला. मी गेल्याशिवाय होतच नाही ते. जमतच नाही ते. मग कसं मला जास्त लागते. तू 2-3 दिवस झाले धंद्यात लक्षच नाही. काही म्हणतो मला लगवी लागते. काही म्हणतो मा फोटो दुखते. काही म्हणतो संडासले जा लागते. काय काही मशीन मध्ये बिघाड आहे का तुझ्या. दवाखान्यात चालतं काय. दवाखान्यात जो अबूत. पण कसं घडी घडी अर्जंट काम आहे नको करतो बा धंदा सोडून. दुसरी काही भानगड असेल तर पोस्ट मला सांग बा. हो अरे बा काहीच भानगड नाही काहीच नाही भावा. पण कसं एक मला अर्जंट काम आहे. सिक्रेट आहे थोडंसं. नाही सांगू शकत मी तुले. मी लागलास तुले मग सांगेन ना काय काय नाही तर. बरोबर आता तुले नाही म्हटलं तू काही जायशिवाय राहत नाही. जाय बाप्पा जाय. हो पण लवकर येजो नाही तर मग गेला तिकडेच फसशील. हो तू काही टेन्शन न घेऊ. लवकरच ये तुम्ही. मोजबर पावर मटन मोजबर. पावर मटन काल पाहिजे तुले. कुकडे नेऊन राहिला मटन. काय कुत्री गित्री तर वाकवली नाही तुला. म्या कुत्री वागवलीन बे. कुत्रीला मटण टाकत असतो मी. ते मटण खाल्ले की जाळे जोडे होतात ना कुत्रे. ते बरं मोजभर पावर. बरोबर तुले मोठा शौक आहे बा कुत्रे वागवायचा. घे बाबा नी 5 पाव वर जाऊन अर्धा किलोने जाय बाबा. गड्या येतो मी. ठेक लक्ष ठेवतो फक्त दुकानावर तू. हिशोब टिशोब देतो मग संध्याकाळी काय आहे मला. हो ये बसते भालीपणा करत आणि तो बुडा तिकडे ऐश करते. खायचे का आणि धंदा पार्टनरशिप मध्ये. पुरा भालीपणाच करणार की नट्या. वरून कुत्रे नावावर मोठं घेऊन जाते अटून. तिकडे खाते पेते मस्त आणि सण राहते. हा घेते इसकी इकडे बुडा. हो भाभी काय करून राहिल्या. काय रे बुडी आहे रे. घडी आवाज द्यायला लागतील का. बाहेर तर बसतच नाही. घरात काय येईल काय माहितले काजी. झोपड्यातच जाऊन बसते. कोणा कोपऱ्यात बसते काय माहिती. आवाजच देत नाही फटक्कनी. काही झंबल करते. आवाजच द्यायला लागते घडी. भाभी आलं काही बुडा आता. आली हो बापा रघु थांबा जरा. हा भाभी तुम्ही कोण्या कोपऱ्यात बसेल असता अशा. 4 आवाज द्यायला लागतात बा. एकही ओ निघत नाही तुमच्या तोंडातून. कुकडे असता नयात दबेल तुम्ही. आवाज द्याली मागे पुढे करता बा. जसं काय मी खातो तुम्हाला. ओ बापा रघु काय सांगू तुम्हाला आता. मी माच विचारत असतो बापा. आता पोरानं काढून दिलं विचार येतात ना. मला काही सुचत नाही बापा. कोण आलं कोण गेलं कोण आवाज देऊन राहिलं. मला काहीच भान नाही राहत. मी माच विचारत असतो ना. मग काय आवाज देऊ तुम्हाला सांगा. हे घ्या बरं मटण घ्या बरं. हे पावभर मटण आणलं मी. आणि शिजवा बरं चांगलं फर्स्ट क्लास पैकी मस्त.
मस्त मसाला गिसाला टाप बनवा भाजी एकदम बिलकुल हा बोटत चोकत खाल्ली पाहिजे रघु ना हा बनव शांत हा टाप बनवा. बाबा तुम्ही कालच आणलं बाबा मटण फटण, काही गरज नव्हती ना मटण आणायची. भाभी हा आता तुम्हाला आणून दिलं तुम्ही खासा नाही तर मग कोण आणीन तुमच्यासाठी सांगा बरं हा. आता माझं कसं मा बोकड्या धंदा आहे म्हणून मी कधी आणून देऊ शकतो तुम्हाला हा. कसं मला एकट्याला नाही खा वाटत ना, मला कसं कोणी ना कोणी सोबती पाहिजे. मग कसं मग हा आता कसं आपण कसं एकसारखेच झालो ना, तुम्हाला कोणी नाही मला कोणी नाही हा. मग कसं मिळून मिसळून खात जाऊ आपण. ते उठाना करता रघु तुम्ही माझ्यासाठी किती काळजी वाटते तुम्हाला माई, असं कोणीच काळजी करणार नाही राहिलं बरं रघु माया. बापा रघु सख्खा पोरगा नाही झाला हो बापा मध्ये, पण तुम्ही कसं शेजार बाजारचे असून बापा लय कुटाणा करता हो माझ्यासाठी. मटण आणून दिलं बापा, किती जीव लावता हो रघु तुम्ही. ते खात नाही बाबा तुम्ही काहीच, घासातला घास आणून देता मला, असं कोणीच करत नाही ना रघु, कोणीच करत नाही. तुम्ही तरी बापा जीव लावता मला. सांगा मी काळजी घेऊ तुमची नाही तर मग कोण घेईन तुमची काळजी सांगा बरं हा. तुम्हाला आहे का कोणीतरी हा. मला कसं हा जाणीव आहे त्या गोष्टीची. मी तसा जाऊ ना हा रणका, मला कोणी नाही ना हा. मला कोणाचा ना कोणाचा आधारच पाहिजे बा. कसं मी असा त्याचा आधार घेऊन राहतो हा. कसं मग असं मला जाणीव आहे त्या गोष्टी म्हणून मी तुम्हाला आधार देतो ना बापा रघु. तुम्ही हाय बापा विचारपूस करायला म्हणून सगळं बरोबर तरी आहे माय, आधार आहे हो रघु तुमचा मला. खरंच एवढी विचारपूस कोणीच करत नाही हो रघु, कोणीच करत नाही. खरंच तुमचं मन लय मोठं आहे पण रघु. भाभी आपण आपलेच असतो, आपलाच माणूस आपल्याला विचारेन की नाही. आता जाऊ द्या बरं, तो विषय सोडून द्या. हे घ्या मटण आणि झटकन शिजवा बरं चांगलं मसाल्यात हा. बिलकुल कसं मी कसं बोटं चोकतच खाल्लं पाहिजे ह. कसं आपल्या तंदुरुस्त राही नाही ना, फिट राही नाही की नाही आपल्याला. तर आपण काय अजून म्हातारे झालो का, आपल्याला अजून जग नाही हा. जगा लागते तर खाई लागते तसं रगीचं, नाही मग दुसरं काय खाऊन राहिलो आपण. काजू बदाम तर आपल्याला भेटत नाही पायाली हा. हे कसं आहे बनवा बरं लवकर मटण तुम्ही. बरं बापा रघु आता बनवतो मी, तुम्ही कसं टेन्शन नका घेऊ. अशी भाजी बनवतो की नाही की तुम्ही बस नावच काढलं पाहिजे माय, बोट चोकू चोकू खाल्ली पाहिजे भाजी. भाभी चांगली टाप बनवा भाजी हो का. भाभी अटी पाण्या गिनीची सोय आहे चांगली टाप पैकी आहे. नाही तर मग कसं आपल्या घरून कसं मोटर लावतो मी डायरेक्ट पाईप टाकून देतो तुम्हाला, पाण्याचं टेन्शन नाही बिलकुल हा. म्हणजे हांडा उचल्याचं काम नाही तुम्हाला हा. सांगा तुम्ही व्यवस्था नाही गाडी पाण्याची. असं काही नाही रघु, पाण्या गिण्याची अटी सगळी व्यवस्था आहे. अटीच तर हापशी आहे बात तर मी पाणी भरतो बापा, काही टेन्शन नका घेऊ. बरं रघु तिकून बसू आपण, सगळे पाय दुखून राहिले बापा. उभं राहू आपण उभे बोललो किती. चला बरं बसू जरासं. हो भाभी चला चला. बापा हा तर काही योगाला, बुड्या तर बाहेरच बसायला. बुड्या दोस्ताची गोष्ट सांगा लागेल ना बुड्याले हा. बुड्या दोस्त काय खेळ करून राहिला तर चाल बापा लवकर देतो झटकन सांगून बुड्याले. हो बुडेवा तुमच्या दोस्ताला समजून सांगा ना हो बापा, तुम्ही जरा लक्ष द्या तुमच्या दोस्तावर. काय झालं बा, काय लक्ष द्यायला लागते माझं दोस्ता, काय झालं बा तुमचा दोस्त रिकाम्या कामाला नाही लागला बा. जरासं कसं लक्ष ठेवा तुमच्या दोस्तावर, नाही धंदा फंदा काही पुरणार नाही बरं हा. रातोरात सपाच्या होऊन जाईल धंदा हा. तुम्ही राहायचा इकडे बोकडे कापे नांदात आणि तुमचा दोस्त इकडे करून खेळ. काय भाजून राहिला शिल्लक माझं दोस्ताचं नाव बदनाम करते का तू. अरे सकाळपासून संध्याकाळ आम्ही सोबत असतो तिकडे हा. बोकडे कापू कापू तर आमची थंडी होते आणि कोणता माझा दोस्त रिकामे काम करून राहिला रे हा. का बदनाम करतो का माझ्या दोस्ताले. हो बुडे बा मी काल तुमच्या दोस्ताचं नाव बदनाम करू, त्या बुडीच्या नाणी लागला तो बुडा हो. आज मटण नेलं की ना पावर, कुठे गेलं ते मटण शिदे गेलं बुडीच्या घरी. कसं काय माहिती रे पावभर मटण नेलं म्हणून रोगू ना हा. केलं का जा नांदी लागला रे बुडीच्या, काही खरं नाही आता. हा डुबती नाही आहे आपली, धंदा कधी बुडीन ना काही सांगता येत नाही. हा पोऱ्या खरं बोलून राहिला. कुठे पाहिलं त्याले हा, कुठे पाहिलं तुम्ही त्याले रघुले. हो बुडे बा आताच तर काही पण नाही हालत गेला तो बुडा हा. पावभर मटणाची त्या बुडीच्याच घरी गेला वाळग्यात. बरं गड्या बरं सांगितलं रे बा तू, हे गोष्ट मला माहितच नव्हती बा. या गड्या काय तिथं चालू आहे तर हा. बरं तू मला लक्षात आणून दिलं. मी आता भेटतो त्याले हा, म्हणतो त्याले काय चालू आहे काय नाही विचारतो त्याले. असं हे वाया जायच्या अगोदर कसं हा बरोबर समजून सांगा तुमच्या बुड्याले, नाही तर मग कसं बदनामी व्हायला टाइम नाही लागणार बरं हा. कसं आपल्या गावात लोक बेकार आहेत हे लक्षात ठेवा बरं. आता भेटतो मी त्याले रग्याले, काय रिकामे काम करून आला तर पाहतो ना हा. तू पण बरं सांगितलं गड्या नातूबा मला, नाहीतर कसं मला माहित नसतं मी अंधारात राहिलो असतो ना. बुडेवा राजा तुम्ही असे भावन नाही आहे, तुमचा दोस्त कसा का भावन आहे हा. या वयाचे राजा हे तिताल काम या बुड्या शोभते काय मसनात गौऱ्या गेल्या नाही बुड्याच्या. तुम्ही राजा जरा काही समजून सांगत नाही बा दोस्ताले, ऐकलं नाही की एक मोळ्यात मारायची हा. तुम्ही राजा विचारच भलता करता तुमच्या दोस्ताचा, काय बा माणसं आहे तुम्ही. गड्या आता तो गडी लयच रिकाम्याच कामं करते तर आता काय करू मी, कुठे कुठे पाहू हा. इकडे बोकड्या इक्यात लक्ष देऊ की इकडे याच्याकडे लक्ष देऊ हा.
पाहतो तरी मी काय म्हणते काय नाही, काय भानगड आहे त्याची तर. हा मला सांगतेच म्हणा तो, तसं काय नाही विचारलं की. तर लवकर पहा. कसं घंटा गिंट्याला जर माहित पडलं तर कसं बुड्डी मार खाईन हा बुड्डाही मार खाईन ढोरासारखा. कसं आपत नाही पाहिजे. वेळेवर कसं बदनामी झाली पाहिजे नाही या वयात मार खाणं, आणि ते बी या गोष्टीसाठी. हे तर काही बरोबर नाही ना. एक तर त्या दगड्यात लग्न राहिलं ना. हा कसं आबा लफडे खोर आहे तर त्या दगड्याला पोरगी देईन कोण. रे बा लवकरच पाहतो ना मी, आता भेटतो मी त्याले. तू नको टेन्शन घेऊ आता. तू खबर दिली ना हेच खूप मोठं झालं माझ्यासाठी. हा आता भेटतो मी त्याले, काय काय नाही विचारतो ना त्याले. खाळा निवाळा कराच लागेल मला आता. हो दादा तुम्ही लवकर जा आता. हा मी चाललो आता. ठेवा त्या बुड्यावर लक्ष जरासं. दिली आता मी आग लावून. आता बस म्हणा बुड्या इजोत आता घे ना दाबून. आता बाय मोतीराम बुडा खरा बोलते जरा बुड्याले आता. या दोन बुड्या झमकते आता. आणि यायची झमकली की धंद्याची पार्टनरशिप तुटली. धंदाही होत नाही काहीच नाही. यायचे होतात भांडणं. साठी सहायचा तो रोज उठला सुटला की नाटकं करत जाय. काय पोट दुखते तर मला संडास झाली, मला अर्जंटच काम आहे. हेच इथं होते का रे बाबू रग्या तू ये. बुड्डीली भेटायला जातं का हराम गोळा. आणि पाव भर मटण बी नेतं. काय तर म्हणे मी कुत्रीले टाकतो. ही तू कुत्री आहे का रे बुड्डी. काही तिथं बी शिकवतो तर मला तू थांबतो मला भेटू तुले. मग सांगतो तुले काय आहे तर. रग्या बाबू तुला बुड्डी पाहिजे का रे बुड्डी. या वयात थिर मांडतं का रे तू. मसनात गौऱ्या गेल्या बाबू. आता काही नाही होत नव्हतं यानं. तरी लेखाचे रंग गेले नाही. थांबतो आता येतो मी विचारतो तुला आता जबाब. भाभी तुम्ही अटी घेऊन बसल्या बाबा. झानं मटनची भाजी बनवा ना. कधी बनवता भाजी. रघु भाजी बनवायला काय टाइम लागते. बात तर करतो मी भाजी. आपण गप्पा मारू ना तदलं. भाजी बनवायला मला काही टाइम नाही लागत काही रघु. अशी भाजी बनवतो की नाही पटकनी की तुम्ही बोट चोकतच खात राहाल. फक्त जरासं कसं आता गप्पा गिप्पा मारू मग करतो मी बातच भाजी. आली लगा मला लागली एक तर इकडे भूक चांगली जोरात. आणि हे म्हणते मग बनवतो भाजी. सांगा आता काय करावं. मी मोठा हावशीनं मटण आणलं होतीसा. हे आता झटकन बनवून नाही राहिली बा मटण. हो ना भाजी. जाऊ द्या मग बनवू जा बापा भाजी. पहिले आपण गप्पा मारू बापा. भाभी तुमच्या पोरानं तुम्हाला काढून दिलं. तुम्हाला वाटलं नाही काही. तुम्ही बापा झटकन घराच्या बाहेर निघून आले आणि वाडग्यात राहून राहिले. सांगा बरं डी चुकाटा किती आहे. काही झालं तुम्हाला तर मग कोण पाहिजे. कोण करीन कसं होईल. तुमचं सांगा बरं. बापा त्याची ते अवदसा ते माजली होती जास्त. ते नाही म्हणे ना मला वागवायचं नाही म्हणे ते. मग मा पोराला पुढे जाता येते का तिच्या. आता सोबत राहा लागते ते जरा ऐकाच लागते ना तिचं. असं आहे ना ते. म्हणून मला कसं बाहेर निघा लागलं. पोराच्या म्हटलं ऐकाच लागते ना आपल्याला काही ना काही. आता तोय म्हणे मा तू आता वेगळी नाही आम्ही दोघं राहतो म्हणून. ते नाही म्हणते तर आता काय करता बापा. आता नानगुणं करता का आपण. म्हटलं बरं बापा निघ तुम्ही बाहेर. आता काय करा. आता तुम्हीच सांगा आपल्यासाठी का त्याचा संसार बरबाद करता का. आता आपलं काय राहिलं आपल्या मसनात गौऱ्या गेल्यास ना. आता आपल्याला जिथं राहिलं काय मेलं काय काही फरक नाही पडत ना. तुमच्यासारखे लोक आहेतच ना. मग माही काळजी करायला मग काय टेन्शन घेत बसू मग मी. नाही भाभी मी तर हाऊस ना. मागडी मोतीराम बी आहे तुमच्यासोबत. काही वांधा नाही तसा. पण कसं थोडंसं कुरुकुरु वाटते बा. पोरगा आहे वायरी आहे वावर आहे घरदार आहे. पण बुडी वाडग्यात राहून राहिली बा. थोडंसं माणसाच्या मनाला वाटते. म्हणून मी म्हटलं बरं. म्हणजे तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. नाही रघु वाईट वाटायचोगती काय गोष्ट आहे आता याच्यात. हे परिस्थितीच आहे ना बापा. आता आपलंच काय आहे असं जगात सगळ्याची परिस्थिती हेच आहे ना बापा. आता माहीच काय भाभी घंट्याचा बाप रामा किती दिवसाचा जायला आहे बरं. मग तुम्हाला आठवण नाही येत काय त्याची. काय सांगू रघु तुम्हाला आठवणते ते. पण मग आता आठवण करून काय करता तुम्ही सांगा ना. काही फायदा नाही त्या गोष्टीचा. आठवण करून आपल्याच मनाला दुखापत होते ना किती आठवण केली की. म्हणून कसं काही गोष्टी आठवण ठेवा लागतात बापा आणि काही गोष्टी सोडा लागतात. असं आहे आता जीवन जगा लागते तर काही ना काही कसं आपल्याला जरासं. बापा तो विषय सोडून द्या बापा. तुमचं मनही दुखून राहिलं. तो विषय काढायलाही पुरत नाही बापा. मागच्या गोष्टी उकरून काढल्या की माणसाला दुःख आता होते. बापा माही चुकलं मी फालतू विषय काढला तो. रघु तसं काही नाही काही. आता कसं मला आठवण आली म्हणून कसं मन भरून आलं माया. त्याचं नाव काढलं तुम्ही ना. अहो भाभी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी रामात नाही पण त्याची सरही नाही करू शकत. पण मग त्याच्यासारखी थोडीफार काळजी तुमची घेऊ शकतो बा. हो एवढंच करू शकतो मी. दुसरं काही नाही करू शकत. हो त्या गळ्याची सर तर काही मला येऊ शकत नाही. पण थोडीफार काय ना काही मी प्रयत्न करू शकतो त्याच्यासारखे. हो पण जास्त नाही पण थोडेफार. बापा रघु तुम्ही खूप मदत करून राहिले बापा. मला खूप सहारा आहे हो रघु तुमचा. नाही तर बस माय काय बापा माय काय हाल असते. कुत्र्याने हाल नसते खाल्ले बापा. काय सांगू मी तुम्हाला आता. किती मदत केली बापा. मला माझ्या पोरानं घरातून काढलं त्यापासून सामान आणू लागलं. विचारपूस करता काही लागते का तुम्हाला. काही पाणी पाहिजे काय पाण्याची व्यवस्था आहे की नाही एवढं विचारपूस करता बा. बारीक चिरीक गोष्टी एवढं कोणी विचारत नाही रघु. तुम्ही तरी विचारता मला.
काय भाभी हे हाताले हात असतात बापा. आता माझ्यासोबत काही अनहोनी झाली, हा काही घडलं माझ्यासोबत एखादी गोष्ट, तर तुम्ही मला विचारसाल नाही का रघु जेवले की नाही, रघु कसे का आहात तुम्ही, हा पैसे आहेत की नाही तुमच्याजवळ, हा व्यवस्था आहे की नाही, विचारसान की नाही तुम्ही मला. माणुसकीचं नातं आहे आपलं, हा एकामेकाला विचाराच लागते. ते बरोबर आहे म्हणा रघु तुमचं. आता तुम्ही माया आज कामात पडून राहिले, मी बी कधी ना कधी तुमच्या कामात पडीनच. आता कशा हाताले हात असतात. काय भाभी आपल्या दोघांना कोणी नाही, हा आता आपण एकामेकाचा सहारा झालो तर आपलं गाडं कसं व्यवस्थिशीर चालली, असं म्हणणं आहे बा. काय सांगा लागते बापा रघु. आता आता आपण एकामेकाचा सहारा हाऊस ना बापा. कोण आहे आपल्याला, हा सांगा ना, एकामेकाशिवाय कोण आहे. मग भाभी तिकडे जाऊ ना, हा भाजी बनवता बनवता गप्पा गोष्टी करू. हा चला मग तिकडे. बापा चला चला रघु.